तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला धावणार आहे की एक पूर्ण फॅमिली जेव्हा गाडी करून फिरायला जाते तेव्हा काय काय होतं. तर त्यासाठी सर्वात आधी आलो प्रेम आणि मी गोलूबूच्या दुकानावर, कारण प्रेमला करायची होती कटिंग. थोड्या वेळात प्रेम कटिंग करायला बसला आणि 5-10 मिनिटात झाली कटिंग. मग नंतर घरी आलो आणि पाहिलं तर काय आईने मस्तपैकी सरबत बनवून ठेवलं होतं. मग मस्तपैकी थंडगार सरबत वगैरे पिऊन प्रेम मी निघालो त्याच्या घराकडे, कारण माझ्या घर तर काही करमतच नव्हतं. प्रेमच्या घरी आल्यानंतर मला समजलं की फिरायला जाण्यासाठी माझ्याकडे कपडे नाहीये आणि मग कपडे बी घ्यायला जायचे. थोड्या वेळाने दोघेच्या दोघे गेलो गोंदेगाव कपडे घेण्यासाठी, आणि आज होता गोंदेगावचा बाजार म्हणून खूप गर्दी होती. थोड्या वेळ इकडे तिकडे भटकल्यानंतर मस्तपैकी रस प्यायला बसलो आणि मस्तपैकी 2 ग्लास ज्यूस मागवला आणि मस्तपैकी ज्यूस वगैरे पिऊन निघालो घराकडे. घरी आल्यानंतर फिरायला जायचंय म्हणल्यावर मला तर काही करमतच नव्हतं, पण तरी बाहेरचा मस्त एक अर्धा व्हिडिओ काढला आणि थोडा वेळ 5-10 मिनिटं घरी बसून वापस निघालो प्रेमच्या घराकडे. आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर काय प्रेमचा डाय बॅग भरून निघायच्या तयारीमध्ये होता आणि हा पाय इकडे कदा चिंगम खात बसतोय. असू द्या, थोड्या वेळ प्रेमच्या घरी टाइमपास करून आम्ही निघालो काका त्यांच्या घरी. मग जे सामान आम्हाला तिथे लागणार होतं ते सामान घेऊन आम्ही निघालो गाडी. आणि आमच्या जाण्या अगोदर गाडी तिथे पोहोचून गेलेली होती. मग आंटीने मस्त गाडीची पूजा वगैरे केली आणि मग काकाने गाडीच्या चाकाखाली काय ठेवता ते ठेवलं आणि देवाचं नाव घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आणि पूर्ण प्रवास रात्रीचा होता म्हणून अर्धे लोक तर झोपूनच गेले आणि आम्ही सगळेचे सगळे मुलं जागे होतो आणि मोबाईल पाहतो. पण थोड्या वेळाने झोप आम्हाला पण लागणार म्हणून आम्ही पण अर्धा 1 तास मोबाईल पाहिला आणि त्यानंतर आम्ही पण झोपून गेलो. त्यानंतर गाडी फक्त डिझेल भरण्यासाठी थांबली होती आणि डिझेल भरण्यासाठी पा किती गर्दी आहे. अर्धा तास तिथे थांबल्यानंतर आमचा नंबर लागला आणि गाडीत डिझेल वगैरे भरून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि पुढे आमच्या सोबत काय काय झालं हे मी तुम्हाला सांगतो पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.